नमस्कार मंडळींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत केलंय आणि आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट करतोय कारण की मी हप्तोभर तरी गेलोय बाहेरच्या दौऱ्यांवरती भजनांका. बाहेर जाऊन बघलंय तर मरणाचा पाऊस वाता होतो. मग आता गाणं आठवला, भिजली पाने वेली आसमंत हा पुढे झाला पुढे वळाया. मगे मी गेले आरतीसाठी देवळात आणि आज पाऊस वाता होतो म्हणून आरतीसाठी मोजकीच माणसं इल्लली. हकडे ऋषी कांबळा गावला नाही म्हणून ऋषीन बॅनर घेतल्यान आणि नारळ फोडून गेलो. बिचारान भर पावसात भिजता नारळ फोडून आणल्यान. राजाची आरती झाल्यावर घराकडे येले आणि घरातल्या देवांका नमस्कार केला आणि मी निघालोय भजनाक. आजचा भजन होता ता म्हणजे अनिकेतच्या घराकडे आणि भजनाचा सामान जास्त नव्हता कारण बरेचसे पोरगे पावसामुळे कामार अडकलेले होते. भर पावसात कसा करून आम्ही भजनाचा सामान अनिकेतच्या घराकडे पोहोचवलो. घराकडे पोहोचल्यानंतर मस्तपैकी देवीचा आधी दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर भजनाक झाली सुरुवात. तबला आणि पेटीवरती दोघं जण नवीन कलाकार असं चुकला तर माफ करा. प्रमाणे पण आज पकवाजावरती जोरच धरलेले आणि खूप सुंदर पकवाज वाजवले. भजन झाल्यानंतर भजनाचं सामान गुटाळून घेतलं आणि तुमका काय दाखवता येतं बघा. आज दादान हाताची बोटा फुटा टाकत भजन वाजवले ना, हे का म्हणतात कलाकार. मग आम्ही बसलो जेवक आणि जेवणात पनीर पुलाव, छोलेची भाजी, पापड आणि बराच काय होता. तकडेचून घराकडे इले आणि आजचा भजन एकदम सुंदर झाला. आम्ही भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.